एक्स्ट्रा खेळाडू आपण कॉमेडी बॉक्सच्या दिशेने पाठवा. एक संगीत ऐकूया आणि कॉमेडी बॉक्स मध्ये हलकासा बदल होईल. पुन्हा एकदा विजय पाटील जॉईन होतील कॉमेडी बॉक्स मध्ये. हे दोन्ही संघ एकमेकांची भिडणार. तर बॅटिंग मारला फडका निश्चित. लवकरात लवकर चालू करवाय. धन्यवाद. पंत 2 मिनिटं मॅच थांबवायची आहे. प्लीज दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपली प्लेइंग लिस्ट तिथे द्यायची आहे सामना सुरू व्हायच्या अगोदर. एका साईडला आपण बघितले तर ऑलिव्ह आणि एका साईडला लिली हे दोन संघ. प्लीज चलो जल्दी जल्दी चालू करना है. ऑलिव्हची टीम प्रथम फलंदाजी करत असताना या मैदानावरती आपण पाहतोय तर एका साईडला बघितलं तर रवी शशांक लवी पहिला चेंडू आपण बघितला. सुंदर पद्धतीने चेंडूला टाकलाय. संतोष सावंत गोलंदाजी मार्क वरती आपण बघितलं तर एका साईडला लिली या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. यशवंतनगर प्रीमियर लीग काय जल्लोष आहे सध्याच्या घडीला आपण पाहतोय. आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवसामध्ये तमाम क्रीडा रसिक या स्पर्धेला जोडले गेलेले आहेत. सर्वांचं पुन्हा मनपूर्वक आभार. 5वा सामना यावेळी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. हो यावेळी बघा सुंदर ड्राईव्ह. निर्णय पाहायचा आपल्याला काय होतोय. आणि यावेळी गडी बाद. मोठा गडी मात्र यावेळी बाद होतोय. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघातील पहिला हादरा यावेळी पाहायला मिळालाय. धन्यवाद डीजे धन्यवाद. ऑलिव्ह संघाचा पहिला गडी पहिला मोहरा मात्र आपण बघितला तर स्वस्तात बाद होतोय. ऑलिव्ह संघावरती नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. एका साईडला आपण बघितलं नरेंद्र. आता बघायचं आहे पहिला गडी बाद झाल्यानंतर आपण बघितलं तर नरेंद्र आलाय गोलंदाजी मार्क वरती. आपण बघितलं तर गोलंदाज संतोष. यावेळी बघा चांगला फटका खेळला. आपण बघितलं मिड विकेट रिजनकडे चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. तिथून एकच धाव पूर्ण केली जात आहे. या एका धावेने आपण बघितलं तर धावांची गती धावांची संख्या वाढली जात आहे. खातं खोललं जात आहे ऑलिव्ह संघाचं. सध्याच्या घडीला आपण मैदानावरती लिली वर्सेस ऑलिव्ह हा सामना पाहतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील 5वा सामना सध्याच्या घडीला यशवंतनगर प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न आपण बघितला. पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. धाव मिळत नाहीये. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी हाताळलंय. तिखट मारा केलाय. अप्रतिम मारा असं म्हणावं लागेल. तिखट मारा म्हणजे संडेचा दिवस उद्या नॉनव्हेज खाण्याचा दिवस होईल त्या प्रकारे तिखट मारा गोलंदाज सध्याच्या घडीला या मैदानावरती करतोय. यावेळी मात्र आपण बघितलं चेंडूवरती केलाय हमला आणि चेंडू नाही थांबला असं पाहायला मिळतंय. चेंडू गेला सरळ 4 धावांसाठी. दणदणीत चौकार.
नक्कीच 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 काय गाणं लावलंय, होले होले नाही तर पळे पळे चेंडू पाठवलाय 4 धावांसाठी आणि इथून 4 धावा अंकित केल्या गेल्या. जरुरी होती यावेळी मोठा फटका येण्याची आणि तो फटका आलाय, कारण दबाव वाढत होता फलंदाजी करणाऱ्या संघावरती. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटला गेले, पास केलाय स्वतः गोलंदाज आणि यावेळी आपण बघितलं फलंदाजाच्या खेळीला लागलाय पूर्ण विराम. एक चौकारानंतर होतोय फलंदाज बाद, इज गॉन. दुसरा गडी बाद आपण बघितलं तर घड्याळामध्ये वाजलेत 12 आणि या मैदानामध्ये वाजतील कोणाचे 12 हे पाहणं फार जरुरी आहे. सध्याच्या घडीला 2 गडी बाद. सध्याची बिकट परिस्थिती पाहायला मिळते ऑलिव्हिया संघाची, पर लिली संघ, कारण गोलंदाजाला आपण त्याचं क्रेडिट द्यावं. ज्या प्रकारची त्यांनी गोलंदाजी हाताळलंय, 2 गडी बाद केलेत आणि 2 गडी बाद केल्यानंतर जो दबाव मात्र करायचा होता तो पहिल्या षटकामध्ये दबाव आलेला आहे ऑलिव्ह संघावरती. धावसंख्येकडे पाहिलं आपण सध्याच्या घडीला ऑलिव्ह संघ धावसंख्या बघितली तर फक्त पाहायला मिळते 5 धावा. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि नवीन गोलंदाज मैदानावरती आलाय. नाव सांगायचं आहे गोलंदाजाचं, नाव काय याचा? प्रवीण. प्रवीण यावेळी गोलंदाजी मार्क वरती आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एका षटकानंतर धावांची गती जर पाहिली, धावसंख्या आपण जर पाहिली तर धावा झाल्यात 5. प्रथम फलंदाजी करत असताना ऑलिव्ह संघ. यशवंतनगर प्रीमियर लीग आजचा पहिला दिवस, 5वा सामना आपण सध्याच्या घडीला मैदानावरती पाहतोय. अमेय स्पोर्ट अकॅडमीचं सुंदर मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी लेगच्या दिशेने खेळण्याचा मनसुबा मात्र आपण बघितला. पंच आमच्याकडे वळतात. जयप्रकाश घरात वाईटचा इशारा आणि या वाईटनी धावांची गती बघितली तर 6 धावा. कोल्डस्टर क्रिकेट अकॅडमी, अमेय स्पोर्ट्स अकॅडमी आपण पाहतोय, ज्या माध्यमातून लेदर क्रिकेटचे धडे इथे पिंगुळकर सरांच्या माध्यमातून दिले जात आहेत. अनेक नामवंत खेळाडू पुढे येणाऱ्या कालावधीत आपल्याला पाहायला मिळणार आहे त्या मैदानातून. यावेळी खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण बघितला तर सिंगलच्या माध्यमातून 1 धाव पूर्ण केली गेली एका धावेने. आता मात्र धावांची गती वाढवावी लागेल. ज्या प्रकारचा खेळ सर आपण पिछल्या 4 सामन्यामध्ये पाहिलाय ना, इथून कमीत कमी 35 धावा व्हायला हव्या. जर 35 धावा झाल्या तर एक चांगला सामना पाहायला मिळेल. तर तुम्ही 30च्या आधी अटकले तर मात्र दबाव असणार तुमच्या गोलंदाजांवरती. हो, यावेळी पुन्हा एकदा ट्रॅव्हल झाला चेंडू बघितलं तर सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही आहे. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपण पाहतोय षटक क्रमांक 2 ऑलिव्ह वर्सेस लिली असा सामना सध्याच्या घडीला मैदानावरती पाहायला मिळतोय. हा चेंडू आपण बघितला तर शेवटच्या अंतिम क्षणाला कट करण्याचा प्रयत्न केलाय फलंदाजांनी. डॉट चेंडू, डेड बॉल केलाय. खरंच आपण बघितलं तर मला वाटतं रेडी नव्हते फलंदाज तिकडे आणि डेड चेंडू घोषित झालाय. धावसंख्या 7 धावा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रवीण. कट करण्याचा प्रयत्न, चेंडूचा वेग होता आणि त्या वेगावरती आपण बघितलं कट करण्याच्या प्रयत्नात अयशस्वी फलंदाज. चेंडू आपण बघितलं तर नक्कीच निर्धाव जात आहेत आणि निर्धाव चेंडू नंतर आपण बघितलं तर दबाव वाढला जाईल फलंदाजी करणाऱ्या संघावरती. पुन्हा एकदा आपण बघितला पॉइंट आणि गलीच्या रिजन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल पूर्ण केले. दुसरा धाव करण्याचा प्रयत्न बघता चेंडूनी गाठलाय लांबचा पल्ला. 2 खेळाडूच्या मधून चेंडू बघितला आपण. थोडासा तिकडे संघर्ष पण झाला चेंडू अडवण्यासाठी 2 खेळाडूंमध्ये, परंतु चेंडूनी शेवटी तो संघर्ष पार करत चौकाराच्या दिशेने वाटचाल केलेली आहे आणि या 4 धावेनी धावसंख्या आपण बघितली तर 11 धावा. चांगला फटका होता बघा. आपण विकेटवरती बघितलं तर सध्याच्या घडीला चांगली ग्रीनरी पाहायला मिळते. या बघा लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. अगोदर शेपल झाले, त्यांना माहीत होतं, परंतु त्यावेळी आपण बघितलं बॅट आणि चेंडूचा काही संपर्क नाही आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. धावसंख्या आपण बघितली तर 11 धावा, 2 गडी बाद. सध्याच्या घडीला आपण बघितलं तर 2 मातब्बर संघ, एका साईडला आपण बघितलं लिली संघ, एका साईडला ऑलिव्ह संघ. सिंगलच्या साह्याने आपण बघितले तर धाव पूर्ण केलाय. दुसरा धाव करण्याचा प्रयत्न होईल का आणि जोपर्यंत हा म्हणता 2 धावा सुद्धा वेगाने पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेने धावसंख्या 13 धावा. 2 षटकांचा खेळ पूर्ण, 13 धावा, 2 गडी बाद. ऑलिव्ह संघ. डीजे कडे जाऊया, संगीतला घेऊया आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सला जोडूया.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा आपण काही ठिकाणी महिला प्रेक्षक सुद्धा पाहतोय. त्या महिलांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे यशवंतनगर प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आपण पाहतायत आजचा दिवस आणि या प्रीमियर लीगचा पहिला दिवस आपण पाहतोय. या साईडला आपण बघितलं तर धावसंख्या धावांची गती आता वाढली गेली आहे. 2 षटकांचा खेळ मात्र आपण बघितला तर पूर्ण झाला आहे आणि 2 षटकाच्या नंतर आपण बघितलं धावसंख्या बघितली तर जवळजवळ गोलंदाजचं नाव सांगायचं आहे प्लीज. पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे गोलंदाजचं नाव. आमच्या लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा आपण डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. शुभम दुबे आणि उदय भंडारी यांचं हार्दिक स्वागत आहे. यावेळी बघा एकदा आपण बघितलं तर लेग दिशेने चेंडू होता आणि वाईट चेंडू. धावसंख्या आपण बघितली 14 धावा. 2 गडी बाद 14 धावा आपण बघितलं. षटक क्रमांक 3. ओहो गोलंदाज आहे फिरकी. यावेळी आपण बघितलं तर गोलंदाज आहे फिरकी. फलंदाजाच्या मनात भरेल का धडकी अशा प्रकारचा गोलंदाज सध्याच्या घडीला पाहतोय आपण. लेफ्ट हँडर गोलंदाज सर रवींद्र जडेजा आपण पाहिलंय गोलंदाजी करताना याच अँगल मधून भारतीय संघासाठी. युवराज सिंगला सुद्धा आपण पाहिलंय काही वेळा भारतीय संघासाठी लेफ्ट हँडर गोलंदाज म्हणून प्रसिद्धी होती. धावसंख्या आपण बघितली तर 14 धावा धावफलकावरती पाहायला आहेत. इथून जर मोठा फटका खेळावा लागेल ऑलिव्ह संघाला कारण धावांची गती वाढवावी लागेल. यावेळी बघा चेंडू मात्र बघा टप्पा पडल्यानंतर ज्या प्रकारे स्पिन पाहिला चेंडूनी आणि शेवटची कट घेतली. यावेळी बघितलं गडी बाद झालाय. आपण बघितलं तर 14 धावा पाहायला मिळत आहेत. यावेळी जर गडी बघितलं तर 3 गडी बाद झालेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळतोय गोलंदाज राहुल. चांगली गोलंदाजी हाताळली. आतापर्यंत आपण बघितलं तर धावांवरती अंकुश लावलाय. 15 धावा 3 गडी बाद. इथून मात्र आपण बघितलं तर ऑलिव्ह संघाला मोठे फटके खेळावे लागेल. हवाई सफर आता तुम्ही टॅक्सी आणि रिक्षानी सफर करू शकत नाहीये. तुम्हाला प्लेनचं तिकीट बुक करावं लागेल. मोठे फटके खेळावे लागेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी बघितलं तर 2 खेळाडूच्या मधून गॅप शोधलाय. सिंगल पूर्ण केलंय. 2 धावा तर आपण बघितलं तर आरामात पूर्ण केल्या जातील आणि 2 धावेनी धावांची गती धावांची संख्या 17 धावांवरती पाहायला मिळते. 3 गडी बाद. ऑलिव्ह संघ यावेळी बघितलं थोडंसं स्ट्रगल करतोय. प्रत्येकाला जीवनामध्ये स्ट्रगल येते मित्रांनो. परंतु स्ट्रगल करत असताना तुम्हाला क्रिकेट सुद्धा खेळावं लागेल तरच तुम्ही हा सामना जिंकू शकतायत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण बघितला तर सिंगलच्या साह्याने 1 धाव मात्र पूर्ण केली जाईल. धावसंख्या बघितली तर स्कोअरबोर्डवरती सध्याच्या घडीला 18 धावा आणि आता बघितलं 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. 3 षटकांनंतर ऑलिव्ह संघ कुठेतरी बघितलं तर अजूनही टॉप गिअर मध्ये नाहीये. 6च्या सरासरीने इथून पुढे चालतोय परंतु सरासरी चांगली नाही आहे. इथून तुम्हाला सरासरी वाढवावी लागेल. या येणाऱ्या 6 चेंडूत कमीत कमी 15 धावा या कराव्या लागतील. चला डीजे कडे जाऊया, संगीतला घेऊया आणि पुन्हा एकदा
कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडूया. धन्यवाद धन्यवाद इसे. अब देखिए आखिरी 6 गेंदों का खेल अब बाकी है. कभी धूप है तो कभी छाव है. यही तो क्रिकेट की मोह माया है जो आपको यशवंत नगर तक लेके आई है. अगली गेंद खेलने का प्रयास. इस बार गेंद को उठा लिया है. खिलाड़ी वहां पर मौजूद है. विकेट नहीं जाएगी क्योंकि यहाँ पर देखिए सुरक्षित खेले हैं. 2 रन यहाँ पर मिलते हुए 2 रनों के साथ अब रन संख्या यहाँ से बढ़ती हुई. रन संख्या बनी है 20 रन. यहां से आने वाली 5 गेंदों में कम से कम 10 रन बनाने पड़ेंगे, तब जाके आप 30 तक पहुंचोगे. इससे कम बनोगे तो आपके गेंदबाज के ऊपर दबाव होगा. ऑलिव टीम ये जानती है कि लिली के आने वाले गेंदबाज के ऊपर कैसे आक्रमण करना है. देखो मैदान में थोड़ा सा आया है पानी. क्या बदलेगी इस मैच की कहानी, ये आने वाला समय बताएगा. शॉर्ट पिच गेंद इस बार देखिए 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 गेंद जा रही है फाइनल की दिशा में. गेंद जाती हुई 4 रनों के लिए. क्या यहां पर कितने रन मिलेंगे? और देखिए सिंगल डबल कितने रन मिले हैं देखना होगा. 3 रन यहां पर मिले हैं. चलो 3 तो आए. रन आने बहुत जरूरी है. देर आए लेकिन दुरुस्त आए और वो आने बहुत जरूरी है. रन संख्या इस 3 रनों के साथ 23 रन. आने वाले 4 गेंदों का खेल अब बाकी है. विशेष है, शेष है, दोनों टीमों के लिए विशेष है. 3 गेंदें कैसे, 4 गेंदें कैसे होगी. ऑफ स्टंप के बाहर खेलने का प्रयास. बिल्कुल बिंदी गेंदें आती हुई. एक एक रन एक एक गेंद बहुत ही महत्वपूर्ण होगा. शालेय जीवन में हर मार्क्स का महत्व है. पॉलिटिक्स में हर वोट का महत्व है और इस क्रिकेट में हर रन का बहुत महत्व है. यहाँ पर देखिए डबल ले लिया है और अभी गेंदें कितनी बाकी है? 2 गेंदों का खेल बाकी है. रन संख्या अब यहाँ से 25 रन. सामने घना अंधेरा है. पहाड़ चीर का रास्ता बनाना है. अब रास्ता तो बनाना पड़ेगा. बुलडोजर लगाओ, जेसीपी लगाओ, और कोई ऑप्शन नहीं है आपके पास. 25 रन जरूर बने हैं. या आने वाली 2 गेंदों में एक बड़ा शॉट आता है कि नहीं आता है, ये देखने वाली बात होगी. ओ यहाँ पर देखिए कवर के ऊपर से खेलने का प्रयास. देखिए सिंगल मिला है. यहाँ पर थोड़ी सी हलबली और खराब फील्डिंग जिसके कारण 2 रन मिले. अब ये 2 रनों के साथ रन संख्या बनी है 27. मतलब 30 रनों का जो सर अनुमान यहाँ से लगाया था वो अनुमान तक पहुंचने वाले हैं. लेकिन अनुमान के ऊपर भी आपको अच्छा खेल दिखाना चाहिए था. 35 रन बनने चाहिए थे. चलो 30 भी बनते तो भी फाइट कर सकते आप. यहाँ पर देखिए आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया. गेंद तेज गति से जा रही है. यहाँ पर देखिए आखिरी गेंद पर यहाँ पर गेंद जाती हुई 4 रनों के लिए. बेहतर चौका आता हुआ, उसके साथ बेहतर संगीत भी आता हुआ. रनों की गति देखेंगे तो रन संख्या बनी है यहाँ पर लगभग 31 रन और 32 रनों की यहाँ पर जीत के लिए लक्ष्य रखा गया है. धन्यवाद धन्यवाद डीजे धन्यवाद. वायलेट और धरती दोनों टीम को रिक्वेस्ट करता हूं कि आप टॉस की बॉस की तरफ चलिए जहां पर टॉस किया जाएगा. अगले मैच का 5वां मुकाबला इस समय जारी है और अब आने वाले समय में 6ठा मुकाबला भी हम देखेंगे. इस यशवंत नगर प्रीमियर लीग का ये टूर्नामेंट्स जहां पर अमेय स्पोर्ट का एक बहुत खूबसूरत मैदान और आने वाले कुछ समय में लेदर के अच्छे खिलाड़ी इस मैदान से भी हमें मिलेंगे. दोन टीम कॅप्टन आपण पोचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये टॉस आवश्यक आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर टीम वॉयलेट आणि दुसऱ्या बाजूला धरती या 2 संघादरम्यान यानंतरचा टॉस. 2 टीम कॅप्टन वॉयलेट आणि दुसऱ्या बाजूला धरती टीम एस ए.
क्षेत्ररक्षण करणारा टीम चला आपण मैदानावरती या. ऑलिव्ह टीम ऑलिव्ह चला आपण लगेच मैदानावरती उतरायचं आहे. एक ब्रेकमध्ये ऐकू एक संगीत आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. वॉयलेटचे कॅप्टन कुठे आहेत? वॉयलेट आणि धरतीदान. धरती बॉयज. वॉयलेट टीम कॅप्टन वॉयलेट. सनी वॉयलेटचे कॅप्टन. चला कप्तान चलिए आप जल्दी चलिए. वॉयलेट टीम कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला धरती. सनी जरा लवकर यायचं आहे. दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल होईल. धरती वर्सेस वॉयलेट. सनी डर के आगे जीत है. इतना मोमेंट क्यों स्लो हो रहा है सनी? टॉस कोणी जिंकलाय? वॉयलेट. वॉयलेटने टॉस जिंकलेला आहे. एक मिनिट. सर वॉयलेट टीम कॅप्टन टॉस जिंकले. बघूया निर्णय काय होतोय. वॉयलेटनी टॉस जिंकला आहे आणि बॉलिंग डिसाइड केली आहे. आम्हाला काही प्रॉब्लेम. आम्ही जे काय असेल त्याला आम्ही फेस करू आणि नक्की हरवण्याचा प्रयत्न करू आणि हारूच. पाणी बंद होईल. वॉयलेट विरुद्ध तुमची काय स्ट्रॅटेजी असते? स्ट्रॅटेजी काय नाही, फक्त हरवायचं आहे. बाकी आम्ही आमची स्ट्रॅटेजी ग्राउंडवर दाखवणार. ठीक आहे, थँक्यू. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि सलामी जोडी मैदानावरती दाखल झालेत. बॉलर बॉलिंग साठी नरेंद्र आणि दुसऱ्या बाजूला सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत. दोन मॅच आपण पाठीमागे चाललो आहोत, जरा लवकर करायचं आहे. अंपायर्स चला लगेच जास्त वेळ जाणार नाही याची आपण काळजी घ्या. जसं उल्लेखही झालाय की शेड्यूल प्रमाणे 2 सामने थोडेसे पाठीमागे आहेत. याच गतीने गेलं तर कदाचित आजचा शेड्यूल पूर्ण होणार नाहीये. त्याकरता थोडंसं गेम स्पीडअप करायचं आहे. 32 धावांचं लक्ष समोर ठेवले ऑलिव्ह लिली समोर. पहिला चेंडू होता हाताळण्याचा प्रयत्न. चेंडू जोपर्यंत फील्ड करतील व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं झालाय. संतोष सावंत आणि दुसऱ्या बाजूला प्रवीणी जोडी मैदानावरती सज्ज आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी झाले ते नरेंद्र. पहिला स्वेर चेंडू हाताळला गेला तर 32 धावांचं लक्ष आहे. टार्गेट पुन्हा एकदा मिस केला. चेंडूला मिस केला. चेंडू लॉंग स्टॉप बॉटल्यांच्या बाहेर. 22चा इशारा पंचाकडनं होतोय. शेट्यांचा आवाज, टाळ्यांचा आवाज. चेंडू गेला बॉटलीच्या बाहेर. चौकार.
चौकार है बिल्कुल। लिली आपके चेहरे पे थोड़ी सी कली खिली है, आपके चेहरे पे खिली है। लिली स्ट्रायकर एंडलाय फलंदाज वाईट बॉल आतापर्यंत एकही धाव बॅटना नाही आले तरी पण धावफलकावरती धावा आहेत त्या 7. नरेंद्रजी गोलंदाजीसाठी आहेत. 2 स्वेट चेंडू त्याने हाताळ्यात. एक 22चा चौकार देखील आतापर्यंत इनिंग मध्ये आलाय. आता एंड थोडासा चेंज केला, साईड थोडीशी चेंज केला. बघूया झालेला बदलाव किती फायदेशीर ठरतोय. त्या पद्धतीने खेळलाय. ओ नेम डायरेक्ट हिट झालाय पंच. तिथे सांगतात इट्स नॉट आउट. नॉट आउटचा इशारा तिथून झालाय. प्रवीण आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संतोष सावंत ही जोडी मैदानावरती आहे. पाठलाग करायचा 32 धावांचा पाठलाग करायचा. यानंतरचा होणारा सामना आपण रेडी राहा. बघा एक सामना संपल्यानंतर आयोजकांना महत्वाची सूचना आहे की लगेच दुसरा मॅच विदिन मिनिट्स स्टार्ट होणं आवश्यक आहे. एक क्षेत्ररक्षण करणारा संघ ज्यावेळेला बाहेर येईल त्यावेळेला दुसरा संघ लगेच यायला पाहिजे. व्हाईट बॉल कहानी तीच आहे. एंड बदलला, बिल्कुल छोर बदला है लेकिन कहानी वही है. कहानी तीच आहे. व्हाईट बॉलचा इशारा तिथून केला जातोय. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 9 धावफलकावरती येत. 32 धावांचा पाठलाग केला जातोय. स्वीप केला. चांगला फटका गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये कुणी. गुडघ्याला वाकवलं झुकवलं आणि चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकार. और ये लगा विपुल ज्वेलर्स चौका. थँक्यू. चौकाराने जाऊन पोहोचलाय तो 13 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या. 13 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. सायकल पुन्हा एकदा सज्ज होईल. फटका खेळायचा होता. चेंडू चांगले क्षेत्ररक्षण पाठीमागे एसटीच्या मार्फत झालाय. एक धावे चेंडूवरती पूर्ण फटका खेळायचा होता. ऑन साइडला एक धावेने धावफलक जाऊन पोहोचला होता. 14 वर संतोष सावंत आणि प्रवीण ही जोडी मैदानावरती. यशवंतनगर प्रीमियर लीग 2024 चा पहिला दिवस आणि हा चालू असलेला 5वा सामना 2 संघादरम्यान. इथे लिली संघासमोर आव्हान ठेवलं 32 धावांच्या संघानं आणि त्याचा पाठलाग करताना टीम पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळला गेला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं होतोय. या व्हाईट बॉलला पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन ऍड होईल धावफलकावरती. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 15 वरती जाऊन धावफलक पोहोचला था. थोड़ा सा लिली के खेमे में थोड़ी सी खुशी तो आई है, खुशी की लहर आई है आणि त्याला कारण आहे चांगली सुरुवात झाली. स्कूपचा फटका, स्कूपचा डेल स्कूप 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 चेंडू गेलाय सरला लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. या षटकामध्ये आलेला हा 3रा चौकार. 4 ये लगा विपुल ज्वेलर्स चौका. थँक्यू. या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 19-19 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. 32 धावांचा पाठलाग केला जातो. 32 धावांचा पाठलाग करताना टीम पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि इथून व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत. आपण जसं दिनेश लाड यांना आपण पाहिले आहेत जे प्रशिक्षक म्हणून रोहित शर्मा यांना घडवण्यामागे ज्यात आज त्यांचे
पुत्र सिद्धेश लाड सुद्धा जे मुंबईच्या टीमकडे आहेत आणि IPL खेळणार सुद्धा पाहतात आणि दिनेश लाड यांचे बंधू इथे विजय लाड हे उपस्थित आहेत व्यासपीठावरती आणि त्यांचा आपल्या यशवंतनगर प्रीमियर लीगच्या वतीनं आपण शुभ सन्मान करणं एक असं व्यक्तिमत्व यांनी भारतीय क्रिकेटला एक अनमोल असं रत्न दिलं खास करून रोहित शर्मांच्या रूपानं दिनेश लाड जे प्रशिक्षक म्हणून आपण ज्यांना पाहतोय आणि त्यांचेच बंधू विजय लाड सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत. पहिल्या षटकाचा खेळ 19 रवी आलेत गोलंदाजीसाठी आपण शुभ सन्मान खेळणार आहोत आणि मैदानावरती मॅच सुद्धा सुरू राहणार आहे. एक चांगला स्टार्ट सुद्धा झालाय तिथून मॅच मध्ये व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर सन्माननीय विजयजी लाड सर यांचा इथे स्वागत सन्मान केला जातो. यशवंतनगर प्रीमियर लीग साठी आपण दिलेला वेळ सर महत्वाचा आहे कारण वेळच एक गोष्ट आहे जी फार कमी आहे तर आपण महत्वाचा वेळ या स्पर्धेसाठी दिलाय. आपलं मनपूर्वक आभारी आणि सहर्ष स्वागत आहे. YPL अर्थात यशवंतनगर प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रवी कोलवटाचा चेंडू आता ड्राईव्ह केले समोरच्या दिशेने चेंडू लॉंग ऑफच्या रिझल्ट मध्ये येईल. एक धावे चेंडूवरती पूर्ण बघा वेळेचा उल्लेख आम्ही केला होता. वेळ फार महत्वाची आहे. तुम्ही थोडा वेळ घेतला फिल्डिंग करताना थोडासा वेळ घेतला टाइम घेतला आणि त्या वेळेचा टाइमचा उपयोग करून घेतला दोन्ही फलंदाजांनी ज्याच्यावरती 2 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात. स्कोअर जाऊन पोहोचलाय तो 21-21 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. 32 धावांचं लक्ष्य पुढे सरसाव खेळण्याचा प्रयत्न बॅटचे बॅट एखाद्या फ्लाइंग शिफ्ट शॉट दरम्यानच्या डिझाईन मध्ये जाऊन चेंडू फील्ड केला जातोय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण या 1 धावांशी धावफलक जाऊन पोहोचला. 22 10 धावांची आवश्यकता आहे. यानंतरचा होणारा सामना ऑयलेट आणि धरती टीम बी रेडीला तयार आहे. शतरक्षक करणारा टीम ऑयलेट फुल फेस ऑफ द बॅट खेळायचं होतं इनसाइड आउट खेळायचं होतं पण पोझिशन मध्ये नव्हते थोडंसं दुरून खेळले लांबून खेळले त्याच्यामुळे बॅटच्या मधोमध नाही आला थोड्याशा वरच्या बाजूला चेंडू लागलाय. जोपर्यंत लॉंग ऑफच्या रिझन मध्ये फील्ड केला जाईल 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. एका धावनिशी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 23-23 वरती. विकेटची आवश्यकता आहे टीम ऑलिव्ह साठी विकेट पाहिजे. बघा डॉट बॉल येतील डॉट बॉल समीकरण कदाचित बदलेल जो थोडासा इक्वेशन आहे इक्वेशन बदलेल पण दबाव कधी होणार प्रेशर कधी रिबिल्डअप होणार ज्यावेळेला विकेट येणार. विकेट आला तर प्रेशर येणार विकेट आला तर दबाव येणार आणि मग दबावामध्ये खेळ थोडासा वेगळा होणार म्हणून विकेटची आवश्यकता आहे. एक चांगला स्टार्ट प्रवीण आणि दुसऱ्या बाजूला संतोष कोलबा टप्प्यात चेंडू ड्राईव्ह केले चेंडूला ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑनला फील्ड केलं गेलंय. 1 धावे चेंडूवरती पूर्ण रनिंग बिटवीन दिस विकेट सुद्धा तितकीच चांगली 2 धावा आहे चेंडूवरती पूर्ण केल्या. 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचला. 25 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. ऑन साइडला चेंडू खेळला जातोय. फायनल रिजन मध्ये फील्ड केलं गेलं त्या चेंडूला 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. ऑलिव्ह टीम साठी जर सांगायचं झालं तर सुरुवातीपासून थोडंसं बिनसलं पहिलं षटक ज्याच्यामध्ये एक्स्ट्रा रन भरपूर आल्या. 2 षटकांचा खेळ संपताना धावा धावफलकावरती 26-26 6 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी टीम लिहिलेला. गजानन 12 चेंडूचा खेळ आहे 6 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी टीम लिलीला. खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. वाईट बॉल कहाणी तीच आहे. एक्स्ट्रा रन एक्स्ट्रा आता एक्स्ट्रा करतात लार्ज
आता जवळपास झालंय. 4 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी टीम लिलीच्या संघाला. आता सर्व फटके आजमावतात. रिव्हर्स स्विच ऑन आणि ऑफ साइडला हा विजय चौकार आलाय. नाबाद दमदार हा विजय संपादित केलेला आहे. 32 धावांचं लक्ष आरामात घातलंय टीम लिलीच्या संघानं आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दोन्ही खेळाडूंनी चांगला खेळ केलाय. प्रवीणनेही केलाय, संतोषनेही केलाय. पण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे ज्यानं केल्यात 11 धावा आणि गोलंदाज